श्री प्रवीणनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवा आणि धार्मिक परंपरा जपण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. जवळपास 20 ते 25 वर्षांपासून नाथ संप्रदायाच्या सेवेमार्फत समाजातील गरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचे कार्य करण्यात येत आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मायगाव परिसरातील श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीस्थळाजवळ गुढीपाडवानिमित्त चंदन लेपन कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला दूरदूरवरून अनेक नाथप्रेमी आणि भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात आणि सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. दरम्यान नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या सुमारे 1100 वर्ष जुन्या पादुकांच्या मंदिर उभारणीचे पवित्र कार्यही सुरू झाले आहे. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून नाथ संप्रदायाच्या इतिहास आणि आध्यात्मिक परंपरेचे महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 17 मार्च रोजी श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही पालखी इंदिरानगर येथील सम्राट स्वीट जवळून मार्गस्थ होणार असून या सोहळ्यात मोठ्या संख्येने नाथप्रेमी आणि भक्त सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. समाजातील सर्व नाथप्रेमी, भाविक आणि दानशूर व्यक्तींनी मंदिर उभारणीसाठी सहकार्य करावे आणि पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे. नाथ संप्रदाय हा केवळ परंपरा नसून सेवा, श्रद्धा आणि मानवतेचा मार्ग असल्याचे सांगत समाजातील गरजू लोकांना मदत करण्याचे कार्य पुढेही सुरू राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. मालुकवी यांच्या हस्ते लिखित आहे. हे पुराव्यानुसार मी सांगत आहे की महाराजांनी आपल्याकडे ही छोटीशी सेवा दिली आहे. का नवनाथ भक्तिसार अध्यायामध्ये असा उद्देश आहे की सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांनी अंजनेरीमध्ये तपस्या केली, बेल सजीव केले आणि ते बेल घेऊन मार्कंडेला जात होते. मार्कंडे म्हणजे वणीच्या समोरचा डोंगर. मग महाराजांनी अंजनेरीमध्ये बेल सजीव केले म्हणजे संजीवनी विद्येचा अभ्यास केला. त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन ते मार्कंडेला जात होते. इतकी मोठी तपस्याभूमी आपल्या नाशिक जिल्ह्यात असताना साध्या महाराजांच्या पादुकाही आजपर्यंत कोणी बसवल्या नाही. हाच उद्देश आम्ही मनात धरून अंजनेरी येथे आम्ही 10 गुंठे जागा विकत घेऊन तेथे मंदिराचं कार्य सुरू केलेलं आहे. अशी इतकी मोठी पावनभूमी, त्या पावनभूमीमध्ये आम्ही सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर करतोय. या मंदिर कार्यामध्ये काही भाविक, भक्तगण, दानशूर यांनी बडचढून त्याच्यामध्ये सेवा द्यावी व मच्छिंद्रनाथ महाराजांचे आशीर्वाद घ्यावे. आज सांगण्याचा उद्देश असा आहे की येत्या 17 तारखेला आम्ही जी नाशिक गुरुगादी इंदिरानगर इथून जी पालखी काढतोय तर यावर्षी आम्हाला आपले शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांचे आगमन तिथे होणार आहे. इतरही काही 5-6 नगरसेवक आहेत आणि आपले इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. मागच्या वर्षी दरवर्षी आम्ही नवीन मान्यवरांना मान देत असतो. मागच्या वर्षी इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब होते, शेळके साहेब. त्याच्या आधी आम्ही आपले कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजनजी साहेब यांच्या हस्ते आम्ही पालखीचं उद्घाटन केलं होतं आणि त्यांच्याच हस्ते आपण 1 तारखेला इथे 1 मेला भूमिपूजन केलं आहे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मंदिराचं. ओम नमो आदेश, सबका आदेश. आपल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व नाथ भक्तांना व भाविकांना आवाहन करतो की येत्या 17 तारखेला गुरुगादी इंदिरानगर नाशिक येथून सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर सावरगाव यासाठी आपल्या नाशिक इंदिरानगर येथून पालखी निघणार आहे. 17 तारखेला संध्याकाळी 4 वाजता. त्या पालखीसाठी मुख्य अतिथी आपले माननीय नामदार शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब, तसेच आपल्या नगरसेविका प्रमिलाताई कैलास महित असतील, श्री शामभाऊ बडोदे असतील, श्री भगवानभाऊ धोंडे असतील, तसेच संत कुमारी रुचिरा संतोष साळवे, तसेच आपले समाज कल्याण उपायुक्त नितीन नेर साहेब, पश्चिम विभाग अधिकारी चंदन घुगे साहेब, आपले इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोहर कारंडे साहेब, योगेश भाऊ दिवे, श्री जितेश भाऊ शार्दूल, सलीम मामा शेख, गीताताई संजय जाधव, नगरसेविका आपल्या अंकिता महेंद्र शिंदेताई, अजिंक्य भाऊ साने, तसेच उषाताई बेलकुळे, कविताताई लोखंडे, हे सर्व सुप्रियाताई घोडे व दीपालीताई कुलकर्णी याही उपस्थित राहून आपल्या पालखीची शोभा वाढवणार आहेत. तर आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपण या सर्वांनी उपस्थित राहून या पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी. तसेच आता ही जी पालखी आपण गुढीपाडव्यानिमित्त मच्छिंद्रनाथ महाराज सावरगाव यांच्या इथे नेत असतो. या मच्छिंद्रनाथांच्या संदर्भामध्ये नवनाथ भक्तिसार अध्याय 2 उल्लेख आहे का महाराजांनी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अंजनेरी येथे तपस्या केली, तिथे बेल सजीव करून त्यांनी मार्कंडेला नेले. इतका मोठा पुरावा आपल्या नवनाथ भक्तिसार या हिंदू धर्म रत्नामध्ये
उल्लेख आहे त्याचा का महाराजांनी अंजनेरीमध्ये बेल सजू केले, म्हणजे संजीवनी विद्येचा अभ्यास केला की बेल घेऊन त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन ते मार्कंडेला जात होते. इतकी मोठी तपस्या भूमी आपल्या नाशिक जिल्ह्यात असताना महाराजांच्या साध्या पादुकाही आजपर्यंत कोणी बसवल्या नाही. हा छोटासा प्रकाश आमच्या बुद्धीमध्ये आला आणि आम्ही लवकरात लवकर अंजनेरीमध्ये आता तर जागा घेतली आहे आणि मंदिराचं कार्य सुरू केलेलं आहे. या वर्षभरामध्ये आम्ही मच्छिंद्रनाथ महाराजांचे एक सुंदर असे ध्यानगृह आणि ध्यान साधना केंद्र आम्ही तिथे निर्माण करत आहोत, जेणेकरून नाथ भक्तांना त्याचा फायदा घेता यावा, त्यांना तिथे येऊन साधना करता यावी, हाच आमचा एक उद्देश आहे. आणि शेवटचं एवढंच सांगतो का आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या आपल्या पालखी सोहळ्यात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. हो, पालखी किती नाशिक जिल्ह्यातील जेवढे नाथभक्त आहेत, गाडी चालवणारे जेवढे नाथसेवक आहेत, त्यांनी आपल्या नाथसेवकांतर्फे या पालखीमध्ये उपस्थित राहून या पालखीची शोभा वाढवावी ही आपणास नम्र विनंती. किती तारखेला निघणार आहे आपली? आपली पालखी 17 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता निघेल. गुरुगादी इंदिरानगर सम्राट स्वीटच्या बाजूला श्री सिद्धपीठ श्री समाधेश्वर महादेव मंदिराच्या इथून पालखी निघणार आहे. श्रीपडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. शंभुजती शिवगुरु गोरक्षनाथ जी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुवर्य श्री सोमवारनाथ जी महाराज की जय. गुरुवर्य श्री प्रवीणनाथ जी महाराज की जय. NBI न्यूज मराठी, नाशिक.